एक्सक्यूज मी, मे आय कम इन? येस. ते MHJ स्किन केअर सेंटर, हो हेच 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 किरण संघवी यांचं. हेच. मी त्यांची असिस्टंट आहे. डॉक्टर येतील इतक्यात. हां. मला सांगा आधी काय प्रॉब्लेम आहे? हा, प्रॉब्लेम काय? खाज आहे. ते दिसतंय. नाही तसं नाही. खाज आहे म्हणजे अंगाला खाज येते, सर्वांगाला खाज सुटली आहे जरा. असं सांगा ना सर. आता मला डिटेलमध्ये सांगा, म्हणजे डॉक्टर आले की त्यांना तसं सांगायला. हां हां हां. मला ना सगळीकडे खाज येते, म्हणजे डोक्याला, पोटाला, पाठीला, सगळीकडे. म्हणजे मी असं बसलो ना की इथे 3 घड्या पडतात, त्या घड्यांमध्ये खाज येते. असं ताट बसलो ना की इथे 3 घड्या पडतात, त्या घड्यांमध्ये पण खाज येते. मी चालतो ना, मांड्या घासतात हो, इथेही खाज येते, सगळीकडे खाज येते. मला काहीतरी करा याच्यावर. बरं, मला सांगा खाज आलं की कसं वाटतं तुम्हाला? खाजवावं असं वाटतं. अहो म्हणजे तसं नाही, तुम्हाला जे इचिंग होतं ना त्याची इंटेन्सिटी किती असते? इंटेन्सिटीमध्ये सांगायचं तर खाज खाज खाजवावं असं वाटतं. एवढी खाज येते हो. काहीतरी करा ना. मी म्हणजे खूपच प्रॉब्लेम झालाय. बरं बरं ठीक आहे, मी हे सगळं नोट डाऊन केलंय. डॉक्टरांना सांगते, आल्यावर ते तुम्हाला चेक करतील. येस येस मी पाठवते त्यांना. आलेच. ओ हॅलो मिस्टर, काय करताय तुम्ही? प्लीज तिकडे बसा. प्लीज प्लीज प्लीज. काय होतंय तुम्हाला? प्लीज प्लीज हॅव अ सीट प्लीज. काय सर इचिंग? तू प्रसाद? माय गॉड, प्रसाद पांडेकर ना? नाही, खांडेकर. नेहा नेहा पतंगे. एक्झॅक्टली. ओ माय गॉड, व्हॉट अ सरप्राईज. इतक्या वर्षांनी कॉलेज नंतर आज भेटतो आपण. तू पण इथे डॉक्टर किरणकडे कामाला आहेस का? नाही ऍक्च्युली माझंच हे क्लिनिक आहे. मीच डॉक्टर किरण संघवी. मीच आहे डॉक्टर किरण संघवी. ऍक्च्युली माझ्या नवऱ्याला ना किरण हे नाव खूप आवडतं. नवऱ्याला किरण आवडतं म्हणून मग मी किरण नाव लावलं, आणि अर्थातच लग्नानंतर आडनाव बदलतात, सो मग किरण संघवी असं झालं. माझा गोंधळ झाला, मला वाटलं पुरुष डॉक्टर आहे. नाही मीच आहे स्किन स्पेशलिस्ट. कसं सांगायचं? पण प्रसाद, हा, कसा आहेस? कसा आहेस? मस्त. वाव. राधिका सोबतच लग्न केलंस की म्हणजे? नाही, तिच्यासोबतच फक्त लग्न affair? केलं. तिच्यासोबतच केलं. नाही काय, कम्फर्टेबल नाहीये का? तिच्यासोबतच केलं लग्न. राधिका सोबतच. मग काय करतोस सध्या? खाजवतो, सजवतो, घर सजवतो. अच्छा. इंटेरियर डेकोरेशन फर्म मध्ये आहे ना. अच्छा, हो का? हा, वा दॅट्स ग्रेट. पण एक कॉलेजमध्ये असताना तू स्पोर्ट्समन होतास. मस्त स्विमिंग करायचं असं तू. हो. तुला एक सिक्रेट सांगू? आम्ही कॉलेजमधल्या मुली ना तुला कॉलेजचा हेमंत बिर्जे म्हणायचो. म्हणजे ते टार्झन वाला हेमंत बिर्जे. मी कसलं भारी स्विमिंग करायचंस तू. टार्झन आता डायरेक्ट खाजवायला दाखवायला. मग अजूनही करतो स्विमिंग वगैरे? अजूनही काही स्विमिंग? नाही, आता नाही करतो मी, पण मला थोडस किंचित पोट पण सुटलं ना. ते होतच लग्नानंतर काय त्याला. आता मी क्रिकेट खेळतो, क्रिकेट. ओ रिअली? हा, आणि माझी बॉलिंग स्टाईल खूप फेमस आहे. अच्छा. अरे लोक कुठून येतात बॉलिंग स्टाईल. मी तुला दाखवतो, थांब. दाखव ना प्लीज. म्हणजे बॉल आहे ना, तो असा घ्यायचा आणि काय करतोय सुप्रसाद? हीच बॉलिंग स्टाईल आहे माझी. एवढी? हा, आणि मग ही अशी करत अशी अशी येते. बस 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 बस. बोल, काय होतंय? ऍक्च्युली ना मला खूप खास काही नाही, खास असं काही नाही. पण इथे लिहिलंय की सतत इचिंग होतंय, चालताना इचिंग होतंय, मांड्या घासतात. ते माझं नाहीये, अंगाला. मित्राचं. अच्छा, मित्राला प्रॉब्लेम आहे तो, माझं नाहीये ते. मित्राला प्रॉब्लेम? हो. अच्छा, मग मित्राला आणायचं ना. बोललो मी त्याला, बाबा जा,
तर त्याला खाज येते ना, तर त्याला थोडी लाज पण वाटते त्याची. मग तो बोला की जा ना पशा, तू जरा विचारून ये. मी एक काम करतो, मी त्याला घेऊन येतो. आता मी निघतो. हा प्रसाद 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 प्लीज बस बस. मी घेऊन येतो ना नाही त्याला. हरकत नाही. हे बघ, तुझ्या मित्राचा प्रॉब्लेम तुला तर माहितीच आहे ना. बस काय, मला माहिती नाही काय. मला माहिती नाही. मला एक काम कर, तूच सांग त्याला काय काय होतंय. हरकत नाही, मी त्याला ट्रीटमेंट सांगेन, तू सांग मला. काय सांगू, म्हणजे असं होईल ते सांगितल्यावर. हो का नाही. अगं खूप प्रॉब्लेम चालू आहे त्याचा. खूप प्रॉब्लेम म्हणजे त्याने सगळे उपाय केले पण ती अंगाची खाज जातच नाहीये त्याच्या. आता 2 दिवसांपूर्वी केवढा प्रॉब्लेम झाला माहितीये. काय काय झालं होतं. बॉस बरोबर त्याची मीटिंग होती, कॉर्पोरेट, एवढी मोठी कॉर्पोरेट मीटिंग, आणि त्याला अचानक 2दा खाज आली ग. अच्छा. आता सगळ्यांसमोर कसं खाजवायचं. नाही बरोबर आहे. मग त्याने काय केलं माहितीये, टेबलाखाली गेला आणि खाजवून घेतलं. हे खूप हो म्हणजे भीषण आहे. कसा गेला तुला दाखवतो. नाही, म्हणजे- तो ना असा गेला हे जरा- आणि इथे बसून ना प्रसाद 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 काय होतंय. असं नाही, खाजवलं माझं- त्याने. एक मिनिट तू इथे बस नाही, प्लीज. असं त्याने मला खाजवलं तुझ्या हे. मित्राचा कन्सर्न कळतोय. हो, हो. म्हणजे त्याला काय लेवलचा त्रास होत असेल हेही माझ्या लक्षात आलंय. पण तू प्लीज तू बस. म्हणजे त्याला सतत इचिंग होत. सतत इचिंग होतं माहितीये. problem. 2 असिस्टंट सोडून गेले. 2 असिस्टंट. हा, त्यांना मी खाजवायला सांगितलं तर येते खाजवून द्यावं, सोडून गेले. एक मिनिट, तू का सांगितलंस असिस्टंटनं खाजवायला. मी नाही, तू म्हणालास आता मी खाजवायला सांगितलं. मित्राने सांगितलं अच्छा, अच्छा, त्यांना. मित्राने सांगितलं. माझं नाहीये, मित्राचं आहे तू ते. मित्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. हा, मित्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. बर बर. खूप प्रॉब्लेम होतो यार. काय काय होतंय अजून. म्हणजे मी घरात जिथे जिथे बसतो ना, हा. प्रत्येक कोपऱ्यात एक कंगवा आणि एक पट्टी ठेवलेली असते. तुझ्या घरात. हे यार, नाही, आता- माझ्या नाही, मित्राच्या घरात. नाही आता तू म्हणालास की माझ्या घरात. नाही म्हणून म्हणलं मित्राच्या मी. घरात. अच्छा. म्हणजे घरात शांतता असेल ना, एकदम पिनड्रॉप सायलेन्स असेल ना, तर मध्येच आवाज येतो, तो माझा असतो तो. तुझा असतो? बघ मी नाही नाही हे माझं चुकतंय हा. माझ्या लक्षात तू माझ्या म्हणतोय हा. आणि मला असं वाटलं की एक्झॅक्टली तुझ्या नाही. मित्राचा पॉइंट ऑफ माझ्या व्ह्यू मित्राच्या. सांगतोयस. बर सांग सांग सांग. हा वैवाहिक आयुष्यात पण प्रॉब्लेम होतो. काय काय होतं एक्झॅक्ट. बायको आहे ना यार, समजून घेतलं पाहिजे ना. म्हणजे? एवढं काय. राधिका मला सरळ तोंडावर बोलते, यार बेडरूम मध्ये माझ्या बाजूला झोपत जाऊ नकोस, बाहेर झोपत जा. इकडे कूस बदल, तिकडे कूस बदल, माझी झोप मोड होते. बायको पण समजून घेत नाही याला. अच्छा, राधिका तुमच्या मित्राला सांगते की जवळ झोपू नको. हा. नाही राधिक त्याची बायको त्याच त्याला. मित्राला. हा. ओके. अच्छा, म्हणजे त्याच्या बायकोचं नाव सुद्धा राधिका आहे. नाही नाही का? त्याचं नाव, तिचं नाव राधिका नाही आहे. मग मित्रांनी ठेवलंय तर राजिता आहे. राजिता आहे. म्हणजे त्याला रंजिता ठेवायचं होतं, स्पेलिंग मिस्टेक झालं, मग राजिता. हरकत नाही. एक सेकंड, मला फोन येतोय. तर मला त्याचा हॅलो. त्या हॅलो हॅलो, रेंज नाही आहे वाटतं. एक हॅलो 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 हॅलो. हा ठीक आहे चालेल. हा ओके ठेवतो. हो ओके ओके बाय. रेंज नव्हती. खूपच प्रॉब्लेम झालाय नाही मित्राचा. काय सांगू ग तुला. काय झालं, गेल्या आठवड्यात काय काय. एका बर्थडे पार्टीला गेलो. हा. बर्थडे पार्टीला गेलो तर भर पार्टीत खाज आली ग. आणि इथे मांडीजवळ. आता सगळ्यांसमोर कसं खाजवायचं. त्याने काय केलं माहितीये, काय केलं. ज्याचा बर्थडे होता त्याच्यासाठी पोल डान्स केला. पोल नाहीये ना तर दाखवला असता आता. प्रसाद, तुला आठवते तू कॉलेजमध्ये असताना गॅदरिंगला डान्स केला होतास. हा? आम्ही तुला वन्स मोर सुद्धा दिला होता आणि कसलं कमाल नाचला होतास तू. हा मला आठवतं ना, मला आठवतं तुम्ही डान्स केला होता आता. हा. कळलं. ते बंद कर म्युझिक. आलंय माझ्या लक्षात आलं. हे बघ प्रसाद, 15 वर्षापूर्वी चंद्रा हे गाणं नव्हतंच. चंद्रा हे गाणं आत्ता आलंय ना. हो का. मी आता कुठेतरी केल्यासारखं वाटलं मला. प्रसाद, एक जस्ट अ मिनिट. हा घ्या. मला जरा एक. हॅलो. नाही मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय. नाही, ज्या पेशंटला त्रास होतोय ना त्या पेशंटलाच पाठवा.
नाही नाही, मित्रांना वगैरे नाही पाठवायचं, अजिबात नाही पाठवायचं. म्हणजे काय, या अशा पेशंट्सना ना खरंच अक्कलच नसते. ज्यांना स्वतःला खाज येते हे दाखवायला लाज वाटते, अशा पेशंट्सना अक्कल नसते. ते काही नाही, अहो शरीर येते, शरीर म्हटलं की डिझीज तर होणार ना. हां, आणि डॉक्टरांना जर सांगितलंच नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे होणार. नाही, तुम्ही पेशंटलाच पाठवा. नाही तर मी नाही कन्सल्ट करणार. हां प्लीज. येस येस येस. हां बोल प्रसाद बोल. हां, तर तुझं काय सांगत होतं. काय नाही, मित्राचं आहे. मी एक काम करतो, हां. मी त्यालाच घेऊन येतो मी. हा नाही, हरकत नाही. म्हणजे काय, बरोबर आहे, त्याला अक्कल पाहिजे, त्याने आलं पाहिजे ऍक्च्युली. भेटूया आपण. हा येस येस. नेहा, मलाच येते खाज. मी सगळं सांगणार आहे नेहा. खूप प्रॉब्लेम होतोय ग, खूप प्रॉब्लेम होतोय. माझ्यासारख्या स्विमिंग चॅम्पियनला सोसायटीने स्विमिंग पूलमध्ये बंदी घातली. अत्यंत वाईट. अगं स्विमिंग पूल सोड, मला माझ्या स्वतःच्या हक्काच्या बाल्कनीत पण उभं राहायला बंदी आहे, माहिती आहे. मी बाल्कनीत उभा होतो काय झालं? आणि इथे खाज आली. हो. म्हणून मी असं खाजवायला गेलो. कालच्या बायकांना वाटलं मी छेडतोय त्यांना. 3 वेळा मच्छीवाला आला, साबने हात दिखाया म्हणून. अत्यंत वाईट आहे, खूप वाईट आहे. माझीच बायको मला लांब झोपवते ग. राधिका, गावी गेलो कोकणात की सगळे बोलतात मालवणी खाजा आला, मालवणी खाजा आला. खूप प्रॉब्लेम होतो. शांत हो, शांत हो, रिलॅक्स, बे रिलॅक्स. हे बघ प्रसाद, कसं आहे ना, शरीराला असे अनेक आजार होऊ शकतात. स्किन डिसीज सुद्धा होऊ शकतात. आणि जर हे स्किन डिसीज आपण लपवले ना तर याचं प्रमाण वाढत जातं. आणि तू जर मला सांगितलंच नाहीस तर मला कसं कळेल आणि मी सॉल्युशन कसं काढेन त्याच्यावर, नाही का. हे बघ, मी तुला सांगते, अत्यंत सोपी प्रोसिजर आहे. माझ्याकडे हे लोशन आहे. हे लोशन जरी तू लावलंस ना, तू जरा इथे बसतोस का, ये ना. याने होईल. हो, याने होईल. तू बस इथे बस. मला इथे मानेच्या इथे पण येते खाज. मानेच्या इथे येते ना. मी तुला इथे just पण. दाखवते. साधारण ना, हे बघ, एवढंसं मलम घ्यायचं. इथे येते का. इथे बघ. ओके, हे बघ. हा कसं वाटतंय, बरं वाटतंय. फिलिंग वेल. चांद राती. चल प्रसाद, हे काय. भारी वाटतंय. हा, एक काम कर ना, तुला बरं वाटतंय ना, हे महत्वाचं. इथे मांडीची तू. ए, चल, हे स्वतः घे आणि घरी जाऊन लाव. मालवणी ख्वाजा कुठला. थँक्यू यार. हा. नेहा, थँक्यू. ये प्लीज ये. काय राहिलं नाही.